ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत आहे. या रस्त्याने चालवायचं जमत आहे कारण खड्डे आहेत आणि बारीक टाकरा आहे. टॉस टाकली पायाची पोझिशन जरा बादशाची कोलबी झाली. इथं आधीच आमची चालाचं वांदण इकडे या. चला आम्हाला सोडून आलं दिला. एवढे जण भेट घेतात. मामा मामा तुझ्यावर जाम जीव लावतात. हाय मित्रांनो, जर कसे आहात तुम्ही? मजेत आहेत ना? मजेत राहायला पाहिजे. तर आपला आजचा दुसरा दिवस एकविरा आईच्या पदयात्रेचा इथे श्री क्षेत्र कारला एकविरा डोंगर. तर आजचा दुसरा दिवस आहे. तयारी वगैरे झालेली मस्त पोरांची झाली. फक्त आता निघायचा बाकी आहे. तर मित्रांनो, आजची पालखी बघू शकता सजवलेली तशी खूप सुंदर अशी दिसत आहे. बघा तुम्ही नक्की. पडलो मी, हे पण पडलेत पाय. आता पालखी निघेल. आता नाश्ता करू. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. कहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, कहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आणि मस्तपैकी पाहायला फूल आलेले आहेत. बघा इकडं सकाळी तुझा कुठं काय ना काय जाम दुखतंय मित्रांनो. जरा जास्तच दुखतंय तरी चालू आपण. आपल्या एकविराईचं नाव घेतल्यावर सर्व काही टेन्शन फ्री होतं. जे काही दुखतंय ते सर्व निघून जातं. फक्त आपल्या माऊलीचं नाव घ्या आणि कुठेही चला. एकविराई माऊलीचा गो गो. पाड़ के बोलो, लाइक करो, लाइक शेयर कमेंट और चैनल को सब्सक्राइब करो. लाइक शेयर सर्व ठोको भाई ठोको. मित्रांनो, आता थांबलो मी नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करतो इथे आणि मग जाऊ आम्ही पुढे. हे काय मागवले? मस्त मिळेल. अरे बस का भाई, काय मागवले? मिसल पाव म्हणा. मला जर मित्रांनो मिसल पाव खातो आणि परत पालखीला निघतो चालत चालत. हे याचा काही समजा हाना बघतो. हाना वायरा खायची जाईल तिकडे. तर मित्रांनो, आता मी नाश्ता वगैरे केला आणि आता चाललो. मस्त 2 वडापाव खाले दाबून. आता चाललो. आता खोपोलीच्या पुढं आहे मी. आता खोपोलीचा मार्केट लागेल. खोपोलीची कमानी जर टाकली मी आणि आता आले आय लव बेबी आणि आले गुड मॉर्निंग बेबी. पोरीचा दिवाना असो, ज्याची त्याची लाईफ, काय करायचं. तर चला जाऊया आपण आता.
असं चालत आणि पायाला फोर आले तो दुखतोय आता माझ्या, कारण लंगत लंगत चालायला लागतंय, जमाना चालायला. आणि आपले मेन MIDCतले मेन गावचे रहिवासी आलेत, ते कुत्तरवाडे गावचे रहिवासी. हे बघू शकता तुम्ही, हे कुत्तरवाडी गावाचे. मी तुमचा लाडका अभिमात्रे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय. आपल्याला पाणी पुरवठा स्कूटीवर केला जातो. मस्तपैकी पाणी अशा प्रकारे पितो आम्ही आणि ते तुम्हाला पण दाखवतो आम्ही. चालताना कसा आता पोझिशन कॅमेरा का बघल्यावर चेंज होईल आब्याची. आणि मित्रांनो मस्तपैकी हवा सुटले, थंडगार, आणि या थंडगारेत मस्त मजा वाटतं, कारण सकाळूच मस्त थंड पाण्यात अंग धुतलोय मी. 6 वाजता एवढी थंडी वाजत होती ना, काही सांगू तुम्हाला, जाम थंडी वाजत होती सकाळी 6 वाजता, पण धुतलो तरी काय ते 5:30-6 वाजता, तर बरीच थंडी वाजत होती. मित्रांनो ही बघू शकता तुम्ही अकॅडमी, गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल खोपोली, आणि अकॅडमी पण आहे. मित्रा आता तुला कसं वाटतंय? खंडाल्याचा घाट लागले आपल्याला आता. काय ना वाटत? 100% भाई तुझा काय लेवल जायचे का आपल्याला? जरी ना पाहिजे लेवल लागले माझ्या 70% लेवल लागले, 30% राहिले आता. मग 30% पोचशील. हवा बघू शकता मित्रांनो किती सुटले, आणि आम्ही चाललो आम्हाला, आम्ही जसं पुढे जातो तसं हवा आम्हाला मागं घेते. हवा बघा किती, झाडा बघा किती हे करत, खूप वाईट चालतंय. जसं पुढं जशी हवा मागं घेते, जसं पुढं ताव खाताय तसं मागं हवा खाताय. काही केला आराम चहा कोणी चल माझा. मित्रांनो बघू शकता पायाला किती फोड आले, आता पाय दुखतोय, या साईडला पण फोड आले, आणि हे निशी माती चल या, चल 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 चल. मित्रांनो फायनली शिंगरोबावर आलोय, आता समोरच आहे. आता आवाज पण निघाला, आवाज झाली रंगलीच, आणि रिक्षा पण बघा कशी कुठंच चालले, रिक्षाला पण चढवून आहे. मित्रांनो फायनली शिंगरोबा मंदिराजवळ पोहोचलोय, आणि आपले पब्लिक बसले इकडं, सर्व आपल्या आधी आलेत ते. आपल्याला लागले जाम दम. आता हा शिंगरोबा मंदिर. मित्रांनो मस्त आहे की नाश्ता आहे बघा, कांदे पोहे आणि समोसा. आपली मैफिल तिकडे बसले. तर मित्रांनो हा रस्ता शिंगरोबा, आणि आम्ही आता करतो आराम. मित्रांनो आता आलाय वडापाव नाश्ता, आता आलाय नाश्ता. कौशी संपलेला निघता, आता परत आलाय, परत उडून. तर मित्रांनो आता आम्ही इथं आराम करतो शिंगरोबाच्या जवळ. आम्ही रस्त्यावर झोपल्या होता, बाकी काय मी आला तर आब्या मरेल एवढा काय टेन्शन घेत नाही आम्ही. इकडं आमचा निशान बघ असं झोपली उलटा. बाई इथं गाडी अटकले, बसवाल्याला बरोबर टाकताना आली, इकडून अशी जर घेतल्या असती तर बरोबर गेल्या असती. इथं आधीच आमची चालाचं वांदण इकडे या. तर मित्रांनो आता जेवतात तिथे आलोय, इथे जेवण घेतील. आता जेवण बनवत असतील किंवा झाला असेल. रामकृष्ण हरी मंडळी. गोकुलामध्ये आनंद झाला, कृष्णाच्यासाठी गोकुलामध्ये.
तर मित्रांनो आता दाखवतो आम्ही तिथलं. अरे पण तुझ्या पायांची अवस्था काय आहे ती तुला बघवतं का? हा? बालवानाच्या मेंढ्या. हे आधी झाले अवस्था म्हणून उचल ये उचल हे उचल हे धर. मित्रांनो जेवायला झाले आता जेवायला घेतो आणि जेवायला बसतो आता. जेवायला हातीवाला हात धुवायला पाणी घेऊन ठेवले आधी स्टॉक मध्ये. आता पण जा. तर आता जेवायला घेतो. मस्त पैकी लाईन लागली मित्रांनो. पत्रावली घ्यायचे विस्तारी ना पत्रावळी. एवढी मोठी लाईन लागले. तुला पहिले तू वायराच खाशील आता. बाते हाय गाईज. जेवायला वाढत आहे. जेवायला पण मस्त आहे. माझ्या बघतो चण्याची डाळ मशरूम पापड आणि एक दिलं असतं तर बरं वाटलं असतं. लिंबू मस्त पैकी चवीसाठी चविष्ट. शेट काय बरं आहे का? मित्रांनो आम्ही बसतो आता जेवायला. तुम्ही पण या जेवायला. सगळे आपली पोरा बसल्या जेवायला. झालो ना भाई. असा होतो ना. हे जेवायला जेवायला या पोराव. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय. आता या मस्तपैकी जेवलोय आम्ही सगळे. आता आलो इथे झोपायला. झोपतो मस्त थोडा वेळ. मस्तपैकी आराम करतो. इकडं लोटांगण घातलेले आहेत. फक्त या माणसाने येऊन नक्ष कसा आहे ना यांनी झोपून दिला पाहिजे आम्हाला बस. बाकी काहीच नाही. आधीच भीती आम्हाला. रातभर झोपून दे नाही. निघता पण झोपलेलो कुठं 5 मिनिटं तर लगे आला भीक मागेल. तर चला झोपून घेतो नंतर भेटतो. तर मित्रांनो आता झोपून उठलो आपण. उठून पावडर टिकला लावले जरा मस्तपैकी. फ्रेश झालोय आता मस्तपैकी. पण या दलिद्र्यांनी झाल्याने मला या केले उठवले. यो ना यो एक करपाल नाम्या झाला. झोपणशी उठवले तुम्ही आम्हाला. तर तू खरं आहे का तू 2-2, 4-4 भाई मी खराच 4 वडापाव घालं आज. 3 वडापाव घालं. एक समोसा घाला आणि कांदा पाव घाला. आणि ते किती भात खाला तुम्ही? हा? भात भाई मी 2 वेळेला घेतला. इज्जतीने सांगतो बरं. मला पण जाम भूक लागली. कारण यो आणि मी अरे पब्लिकला माहिती आहे गुलाबजाम काही. तर चला मित्रांनो आता निघलो आहोत आम्ही. पुढची वाटचाल सुरू. तर बघू शकता तुम्ही सगळी पोरा निघल्यात. आता आम्ही पण निघल्या. आपल्या पाठी एकच पार्टनर आहे आमचा शेट स्पॉन्सर. कुठं पण जावं तिथं बिल भरावा. आम्हाला चान्स दे कधीतरी. तर मित्रांनो आलो आता इथं पोचलोय. अजून जायचं पुढं काही टेन्शन नाही. इकडे या बघ. या रस्त्याने चालवायचं मला कारण खड्डे आहेत आणि बारीक टाकरा आहे. क्रॉस टाकली चलो पायाची पोझिशन जरा बदलतं. बादशाची कोलबी झाली. बघू शकता तुम्ही नजारा मस्त पैकी. आणि आपला पोरींचा लाडका ओम्या. आता घेतलाय आम्ही पेरू. आणि बघू शकता हो एक माकड नाही. हो एक माकड. माकडच माकड. याचं काय बालपण सुटत ना अजून. बाटल्या उरवाचा धंदा चालूच आहे अजून. या सगळा सगळी ब्लॉगर चुकी एवढा आम्ही जर नाचला असतो नाही फोटो काढला धावत फोटो काढतोय. काय का नाही आता पण धावत दिसतं मजा आहे ना. डोंगर वगैरे कसला भारी आहे मित्रांनो. कंडाला बोगदी. मित्रांनो पोहोचलोय आता बघू. इथे झोपायला सगळे इथेच झोपतील. इथे जेवण वगैरे बनवतात.
आणि इथं बॅगा टाकल्यात आता आपल्या. आता जागा नाही, बघू आता बॅगा आधी एक करल लावून घेतो आधी आम्ही आणि नंतर बघू काय येते. तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे झाले आणि शिवशंकर भोलेनाथ आपण दर्शन घेऊया. आपण पाया पडू घेऊया. शिवमंदिर आहे इथे, शिवमंदिराच्या इथेच वस्ती आहे आपली. इथे पोरा झोपलेत सर्व. आपण पण आता मस्तपैकी फ्रेश झालो तर पाया पडूया. तर मित्रांनो आपण थांबलो इथं नाश्ता करायला जायचं म्हणून सगळी पोरं आपली एकत्र आलेत. सगळे मित्र आपले एकत्र आले. आता जाऊ कारण अजून जेवण व्हायला टाईम आहे, त्याच्यामुळे आधी नाश्ता करून घेतो. आणि यो माणूस एवढे लेट आले, सांगले कोणी यायला काय जिकर का तुकडा कोणवा आलो पण एवढी पालतू की नाही निवल. बरोबर आहे का ना संख्या खायला झाले आता आयलिंग टाइम परवा बघ मरलो. स्पॉन्सर निसता पुरं करत. येऊन जाऊन कुठं पण जावं तिथं बिल भरायला पुरं. मोठी टीम आहे पण जिथं जावं तिथं बिल भरायला पुरं ना. आता पण पुरं करत. एवढा बिझी कुठं माणसाने राहावं. इथे इज्जत देत होती पण इज्जत घेईना आता. एक टायमानं आधीच इज्जत नाही याला पण नाही. तर मित्रांनो आता बसतोय नाश्ता करायला. तिकडं गेलेत एक दुकान बघायला चायनीज भेलचा चालू आहे का पण तो बंद होईल म्हणून ते पण आले बघून आले. तो दुकान बंद आहे. आता इथेच वडापाव खातो ना. गप बस सकाळपासून वडापावच खायला आले आमची. आता पण वडापाव खायचीच पारी आमची. खाणार किती जवाचे तू खाशील तू आता आले ना बरोबर. आमची लेवल झाली ना. चालून आमची लेवल झाली. आता आले ना शॅम्पाना करता आमच्या जवळ गाडीवर आले वर्षी बादशाह करता. तर मित्रांनो या जेवायला बसतो मस्त की जेवायला आहे. वायरा ना अजून आला ना माणूस थांबतो. इकडे हाऊसफुल झाले वाटतं याची. जेवून घे वाईट वाटून घ्या कसला उपास. ए मामा बघ ना तर नंतर सांगशील जातला नाही. चल आता मित्रांनो जेवायला यो वायरा गावाले बा आता तीन बिर्या पहिली गेम आली. मित्रांनो खरा वायरा घाले वायरा 3 बाऱ्या घेतल्या भात ते पण पत्रावली भरून ढीक बजावलेला. असं कोण जेवतं का जायला सांग काय. डेंजर नात कोणा ना बाई. अजून घ्यायची इच्छा आहे का तुमची. चौथी बारी पण घ्याल ना तुम्ही. कुत्र्यागत नाही जेवल्या आणि कुत्रा पण जेवला नसेल एवढा. तर मित्रांनो सर्व मस्त बसले इथं मैफिल मध्ये. आणि मामा आता आम्हाला चालला सोडून. मामा चालले आळंदीला आणि आम्हाला होतंय दुःख कारण मामाला आमच्या सोबत पाहिजे पण तो मामा चालला. आता जाम दुःख होतंय. मामा मिस यू मामा. नको ना जाऊ मामा. तुटायची नाही दोस्ती तुटायची आब्या तुला कसं वाटतं मामा सोडून चालले तर. मला खूप दुःख पण होतं ना आनंद पण होतो. का मामा आता पुढच्या प्रवासाला चाललाय. मामा तुझा पुढचा प्रवास सुखात होऊ दे हीच आमची चरणी प्रार्थना करतो. तर मित्रांनो आता सर्व मित्र झोपलेत आपले. सर्व पालखीचे बाई जागा आहे ना टोकोट आली. तर मित्रांनो आता ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कसा ब्लॉग आवडला हे नक्कीच सांगा कमेंट मध्ये. लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा. चला बाय.